स्वागत। पुढची बातमी पाहूयात। मुसळधार पावसामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय। पुणे पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद केलेली आहे। बॅरिकेड लावून नदीपात्रालगतचे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। तर खडकवासला धरण हे 100% भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे। पुणेकरांना उत्सुकता असते ती बहुचर्चित जगविख्यात भिडे पूल कधी पाण्याखाली जाणार। खरं तर अजून तो गेलेला नाही, कारण विसर्गच मुळात हार्डली 10,000 सोडला होता। आता तो कमी केला 7,000, पण तरी पण भिडे पुलाच्या खाली जो आहे त्याच्या तळाला पाणी लागले आणि हा जो नदीपात्राचा रस्ता आहे तो पूर्णपणे भरून गेलाय। त्यामुळे जे इकडे पार्किंगला किंवा हा रस्ता जो आहे तो पुणेकरांसाठी बंद करण्यात आलाय, किंवा भिडे पुलावरची ट्रॅफिकही बंद करण्यात आली आहे। म्हणजे पुणेकर नेहमी म्हणतात भिडे पूल पाण्याखाली गेला का की मुठा नदीला पूर आला, पण तसं पाहिलं तर एक भिडे पुलाच्या पुराची जी क्षमता आहे म्हणजे साधारण एक 25 ते 27 हजार क्युसेक पाणी सोडल्यानंतरच भिडे पूल पाण्याखाली जातो। आत्ताचं लिमिट विसर्ग आहे साधारण 10,000, नंतर आता तो कमी जास्त होईल। म्हणजे जसं येवा येईल वरनं साधारण खडकवासला धरण आत्ताच्या घडीला 96% आहे, वरती 570% झालंय, वरसगाव 55%, टेमघर साधारण 54%, मग एक 63-64% सगळा खडकवासला साखळी धरणात ही 4 धरणं आहेत। म्हणजे अनेकांना वाटतं खडकवासला एकच धरण आहे, तसं नाही। खडकवासला 4 धरणं आहेत, साखळी धरणं म्हणतात पुणेकर आम्ही त्यांना। आणि या 4ही धरणांना मिळून जो एक साधारण 29 TMC जलसाठा आहे तो आता जवळपास 50%च्या म्हणजे 63-64%वर गेल्यामुळे पुणेकरांची पाणी कपातीची चिंता निश्चितच मिटलेली असं म्हणायला काहीच हरकत नाही। त्यामुळे पुणेकर बघा असा आनंद घेतात या पावसाचा, ह्या नदीतल्या पुराचा, आणि एकदम एन्जॉय करतात। ही तरुणाई बघा कसं पाणी उडून चालली। खरं तर हे धोकादायक आहे, कारण पूर आलेला आहे, पण तरी पण हे अतिउत्साही तरुणांना कोण सांगणार, हा मुद्दा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।